नमस्कार, मी दीपाली कांबळे. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. या बुलेटिनमध्ये राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घ्यायचा आहे. काही महत्त्वाचे अपडेट्स सविस्तर स्वरूपात पाहायच्यात. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मंत्री उदय सामंतांची आज चाकणमध्ये उद्योजकांसोबत बैठक. औद्योगिक परिसरातील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापल्यानंतर चर्चा. मंत्री नितेश राणे आज मुंब्र्यात विश्व हिंदू परिषदेच्या भव्य कावड यात्रेत उपस्थित राहणार. मुंब्र्याचं नाव लवकरच मुंब्रा देवी होणार, नितेश राणेंचा दावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात काही नवीन नियुक्ती आणि बदल होणार. मनसे विद्यार्थी सेनेकडून जेन झी फेस्टिवलचं आयोजन. पुण्यातील फर्ग्युसन रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नोंदणी देखील केली जाणार. अंतरवली सराटीत आज मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक. 29 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवणार. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग उद्या रात्री 8 वाजेपर्यंत खासगी वाहतुकीसाठी बंद. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर निर्णय. भाविकांसाठी आवश्यकतेनुसार मोफत एसटी बसची व्यवस्था. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा आज 22वा दिवस. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं प्रशासनाकडे चर्चेसाठी नावांची यादी सोपवली.